नमस्कार 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 मित्रांनो. खूप वर्षांपासूनचं माझं स्वप्न काहीसं माझ्या डोळ्यासमोर उडत होतं आणि तुम्ही देखील पाहू शकता. स्वप्न असं होतं की एक आपलासुद्धा ड्रोन असावा आणि तोच ड्रोन आपण जय भैरी म्हणून भैरी मंदिरामध्ये फ्लाय केला आलेला आहे आणि आता पूजेची तयारी चालू आहे. तिच्याच न्यू फॅमिली मेंबर. मित्रांनो 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 तुम्ही हे फुटेज जे पाहताय ना ते ड्रोन घेतल्यानंतरचे म्हणजे मुंबईतलेच आहेत. तर जास्त काही आपल्याला व्हिडिओ घ्यायला तर भेटले नव्हते, तर म्हटलं हे तरी पूजा करतानाचे आपण व्हिडिओज घेऊन ठेवू आणि आपण जेव्हा पहिल्यांदा फ्लाय करू तेव्हा हे तुमच्यासोबत शेअर करू. नमस्कार नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कशावरून आहे तुम्हाला थंबनेलवरून कळायला असेलच. तर मित्र आत्ता आपण चाललो आहोत चांदेराईमध्ये आणि आपला फायनली ड्रोन DJIचा आलेला आहे. तर मित्रांनो, गेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी की ड्रोन मी घेतलेला आणि आज तिकडेच चाललो चांदेराईमध्ये शूटसाठी, म्हणजे एक फ्लाय करण्यासाठी चाललो आहे आणि मंदिरामध्ये सुद्धा चाललो आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप मस्त होणार आहे. तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण निघालेलो आहोत आणि थंडीसुद्धा आपल्याकडे भरपूर लागते. गारवा जाणवतोय, तेवढं ऊन लागते, तेवढं बरं वाटतंय. वाजलेत किती आता, जवळजवळ 10 वाजत आल्यात आणि आपण निघालो आता. पोचलो आपण आता चांदेराईमध्ये, ब्रिजवरतीच आहोत. तर सकाळचा व्ह्यू पाहू शकता, खूप मस्त असा नजारा आहे पाहण्यासारखा. आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे, तर चला जाऊया. काहीतरी खाऊन जाऊया म्हटलं आणि आज बाजार आहे इकडचा, तर पूर्ण मार्केट फुल आहे इथलं चांदेराईमधलं. आता आपण निघालो आहे पुढे जाण्यासाठी मंदिराकडे, तर चला लेट्स गो. हो, पोचलो आहे आपण आता भैरी मंदिरामध्ये. तर पाहू शकता, तर खूप शांत असं असणारं हे मंदिर पाहू शकता. जेव्हा ह्याचा कलशरोहण सोहळा होता तेव्हा आपण इथे आलो होतो, तर ह्याचा व्लॉगसुद्धा तुम्ही पाहू शकता, आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तर खूप भारी असं मंदिर आहे. जर तुम्ही इकडे कधी येत असाल तर नक्कीच भेट द्या ह्या भैरी मंदिराला. आणि बाजूचा परिसरसुद्धा पाहू शकता तुम्ही. तर मित्र आपण आतमध्ये जातो आहोत पाया पडण्यासाठी. तर दरवाजावरील कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपला मित्र म्हणजेच सौरभ बने, फोटोग्राफर. नमस्कार. तर आपला आता इकडचा एक शूट करतोय थोडंफार आणि त्याच्यानंतर ड्रोन फ्लाय करणार आहोत आपण. आणि आयुष कुठे गेला? हां, आयुष इकडे आहे. भाईला दाखवूया, बघा लाईट पकडून आहे, कारण मंदिरामध्ये आज लाईट नाही, सोमवार आहे, त्यामुळे थोडा लाईटचा इश्यू आहे. मग आपण आता इथलं शूट करतोय, तर चला शूटला सुरुवात करूया. वाईड करू दे, तुझ्या मी फ्रेममध्ये नाही ना. नाही आलास तरी काय.
हातात घेतल्यावर त्याचा फील आहे ना, म्हणजे त्या ड्रोनचा आई शपथ एक नंबर. मित्रांनो काय सांगू, ती एक्साइटमेंट आणि ती जी खुशी म्हणजे आनंद भारी एक नंबर. झालं भावाकडे एअर 3S आहे. 3 आहे, एस नाही, एस नाही आहे, एअर 3. 3 आहे. ओके ओके, वो अपग्रेड मॉडेलचा. हां मी घेतला आणि 15 दिवसांनी छान तो आला, पण तो पण भारी आहे. तेवढी नाही वाढली वाढली का? वाढली, वाढतो ह्याचीच कधी माहितीये ह्याचीच का? पण वाढली. आता नवीन सक्सेसर येतो ना हा. तेव्हा त्याची प्राइस अप होते. पण नाही आता काय माहितीये, मॉडेल भेटत नाहीये त्याच्यामुळे हे प्राइस जास्त आहे. तेव्हा पण 1.43 ला होता, म्हणजे मला गेला ऑन कॅश आहे ना, पुण्यामध्ये भेटत होता हा. अराउंड 1.35 1.30 पर्यंत, 1.27 पर्यंत पण एक रेट होता, पण त्याला कॅश हवी होती. अच्छा, hard cash. भाई हा होता EMI वर, पण नाही ची गरजच नाही. पूर्ण ऑन करतो आपण आता. तू हे करून घेते सेटअप कर. तू, हा असं म्हणतो ओपन कर ना. आपण कर, कॅप रिमूव्ह कर आणि रेडी करून ठेव. आपला ड्रोन यस, E3 आनंद बघा भावाच्या चेहऱ्यावरती. घेतला. हा आनंद वेगळाच असतो रे. भाई आणि तू स्वतःच्या कमाईनं घेशील ना तर त्याचा आनंद तूच सांगू शकतो जगाला ओरडून, भाई की काय वाटते मला. भारी वाटतं, पण हातात घेतल्यावर त्याचा फील आहे ना. तुझं स्वप्न आहे ते, स्वप्न आहे भाई. ऑन करूया. जय भैरी. कॅलिब्रेट होतं ना तो. हा कॅलिब्रेट होईल, आपल्याला पण करता येतो कंट्रोल मधून. तुला कधी कंपास कॅलिब्रेशनचं वरतून नोटिफिकेशन टॉगल्स आले ना तर तिथून करता येतं. फक्त त्याची मुवमेंट आहे ना ती कशी आहे ते बघून घे, मी दाखवतो तुला नंतर. वातावरण बघ भाई इकडचं. हा वातावरण मला इकडचं मेन म्हणजे वातावरण. म्हणून तर तुला बोललो की बहिरी मंदिरात कुठे साड्या बिड्यावर जाण्यापेक्षा भाई आपण आपल्या मंदिरामध्ये येऊ. मला ब्लॉग बनवायचा आहे याच्यावरती. ब्लॉग असं ना, एक रील बनवायची आहे. ओके चलो अभी ड्रोन देखते. मी स्वतः दिसणार आता वाटते तुम्हाला डिस्प्ले मध्ये. वेट वेट वेट, हा ड्रोन फिरव. या चला फ्लाय करूया आता. ठेव ना, तू फ्लाय कर इथे नॉर्मली. हा इथे आधी इथे कर, देवाच्या समोर फ्लाय करूयात. हा थोडा इकडे घे, वरती हे आहे झुंबर आहे. हा हा चालेल, पुढे घे थोडा. हा कोणता मोबाईल आहे रे? ओके चांगला आहे मोबाईल, स्टेबलायझेशन छान आहे. हा कर ना. ओके, हा बघा आपला ड्रोन. ड्रोनचं नाव आहे मिनी 3. चेक करूया ना आपण. तर मित्रांनो आपण आता ड्रोन बाहेर घेतोय. फ्लाय आतमध्येच चालू आहे, आता बाहेर घेतोय. हा पण शॉट लावला, हा बोल फिरतात काकी. हा दरवाजा बघा. नाही रे, दरवाजा पण आहे का, पण त्या काकी आहे तिथे. हा सॉरी ब्लॉग सुरू आहे. आम्ही काय नाही बोललो. यार काकी नेमकं द्यावा देता चला कसा फिरतो बघ. अरे यार काकी मग शॉट काय भेटला शॉट नाही घ्यायचा आता, मला माझी इच्छा गेली. बाहेर आलाय काय? आला बाहेर, आलेला आहे बाहेर आपला पक्षी थेट आपल्या डोक्यावरती. हा भाई कसला वाईट बघा. आणि आपण पाठवणार आहोत थोडा लांब आणि थोडे हां शॉट घेतला आपण दिसते. बरोबर. थोडासा मंदिराचे व्हिडिओ घेऊया आपण थोडेफार, आणि त्याच्यानंतर बाकीचं बघूया. तर मित्रांनो थोडे मंदिराचे शूट करून घेऊया आपण. तुला रीलसाठी हवे की ब्लॉगसाठी जाणार? आता तर रीलसाठी जाणार आहेत. हा ना, मग वर्टिकलच घेऊया हां सरळ. हां, आणि नंतरचे हॉरिझॉन्टल पण घेऊन ठेवू.
ओके चल ते तर घेऊ. तो बाळ आहे ना ते. आला खाली, हातावर उतरत आहे. ओके, ये भी सीखना पडेगा. ये सीखना पडेगा तेरे को. होय, पण ट्रेन कुठे आहे ती? तिकडच्या साईडला आहे ना. भेटेल पण 15 मीटरच्या वर नाही गेलो तर कुठून भेटणार आहे? होय ते पण आहे. तर बंद करा. डबल टॅपच आहे ना. होय. मी मिनी टू फ्लाय केला आहे भरपूर वेळा. मिनी 2, मिनी 4K पण खूप चालतोय रे. मिनी 4K पण चालतं. खूप चालतोय आपला पक्षी. भाई पण त्याची बॉडी वगैरे आहे ना, कसली खतरनाक वाटते यार. एक नंबर. आपला ड्रोन बरोबर आहे आपल्या मंदिराच्या वरच्या साईडलाच. दिसतोय काय? नाही दिसत, नाही दिसत पण नाही आता. हा बघा इथे. शॉट हवा रे तुला. हां येस, ते समोरच आहे. ओके आला. अरे बाबा सकाळी थंडी खूप आहे. तर मित्रांनो आता आपण बाहेर जातोय फ्लाय करण्यासाठी. तर मी करणार आहे. हां आता पण लाईट घेतोच आहे. सो मंदिराचे जे व्हिडिओ होते ते घेऊन मित्रांनो आपला हा ड्रोन म्हणजे आपला पक्षी खूप वर गेला आणि तुम्ही हे फुटेज पाहताय ते सर्व याच ड्रोनचे आहेत. हे ड्रोनमधून निघालेले व्हिडिओ किती शार्प आणि किती क्लिअर आहे तुम्ही पाहू शकता. मित्र हो, आपले आतमधले तरी व्हिडिओ करून झाले आणि आपण मंदिराच्या बाहेर येऊन मंदिराचे व्हिडिओ घेत होतो. काही व्हिडिओ मंदिराच्या जवळून तर काही व्हिडिओ खूप ड्रोनला लांब पाठवून आपण व्हिडिओज घेत होतो. बघता बघता आपल्या ड्रोनला आपण खूप लांब पाठवलं आणि मंदिराच्या चारी बाजूने आपण मंदिराचे खूप सुंदर असे व्हिडिओज घेतले. मस्त वाटलं. हा व्लॉग करतोय भाई. चल जा सावकाश, आम्ही पण येतो. वाजले भरपूर. सावकाश जा. रिस्क आहे भाई आपल्या गोष्टींमध्ये. असं नाही करायचं. हा ये चल आपण पण निघूया मित्रांनो. वाजलेत आता. आयुष कंटाळलास नाही ना? जरा काहीतरी वेगळं बघायला भेटलं ना. तर वाजलेत 2 वाजलेत आणि आता पण इकडनं निघालो आहे थेट घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो चला जाऊया घरी. जात जात काहीतरी खायला जाऊया, खाऊन जाऊया. चलो जरा. मित्रांनो आलो आहे आता पैठणावरती इथं खायला थांबलो आहे मुंबईची चवमध्ये. सो चला जाऊया आतमध्ये. तर आहे इथेच मुंबईची चव हॉटेलमध्ये आणि आपण मागवलं आहे इडली सांबार आणि एक मेंदूवडा. तर दोन्ही आपण ट्राय करतो. एक मेंदूवडा पण एक इडली सांबार पण. तर वाजले 2:15 होऊन गेले. 2:30 वाजायला आलं. इकडनंच आपण घरी जाणार आहोत आणि संध्याकाळी आपल्या आई अधिष्ठीला जाऊन ड्रोन परत एकदा फ्लाय करणार आहोत. तर थोडाफार एक्सपिरियन्स तर आपला घेतला पाहिजे. माझ्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाही आहे ह्या बाबतीत. म्हणून हा माझा मित्र होता, त्याच्याकडे Air 3 आहे. सो त्याच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे ह्या गोष्टीचा. म्हटलं आपण तिकडे जाऊन येऊया. आणि पहिलीच फ्लाईट होती आपली. पहिलाच फ्लाय केला, पहिल्यांदाच केला. थोडं कोण असलं की कॉन्फिडन्स येतो ना आपल्याला पण. म्हणून तोच कॉन्फिडन्स गेन करून आपण पण फ्लाय केला आणि मस्त एक्सपिरियन्स होता. थँक्यू फॉर सौरभ बने. तर आपले रत्नागिरीतले शूट वगैरे तो करत असतो. रत्नागिरीच्या बाहेर पण ड्रोन शॉट असतील किंवा फोटोग्राफी रिलेटेड शूट असतील ते करत असतो. तर आजचं म्हणजे त्याने जे ट्रेन केला भारी एक्सपिरियन्स होता आजचा. आणि आज सगळ्या जमपर्यंत आपण ट्राय करणार. प्रॅक्टिस आपल्याला गरज आहे त्याची. थोडेफार बेसिक क्लिअर केलं त्याने आपलं असं होतं. तर डायरेक्ट आपण भेटूया घरी. आता खाऊन घेतो आणि नंतर घरी जाऊ. भूक पण लागली कारण लवकर गेलो होतो आपण. चला भेटूया घरी डायरेक्ट. मित्र हो आलो आहे आत्ताच घरी. तर आता खाऊन पिऊन झालेलं आहे त्यामुळे आता काय जेवायची गरज नाही तशी म्हणा. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून गावाने जावं असेल नक्कीच लाईक करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली.